नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, मालिका आता नवीन वळणावरती येऊन त्यामध्ये समर आणि स्वानंदी यांची पुन्हा एकदा नव्याने प्रेमाची कशी सुरुवात होते. स्वानंदीच्या बड्डेच्या दिवशी अशा कोणत्या 3 भयानक घटना घडतात आणि त्यामध्ये शेरात सव्वा शेर बनून मलिका अंशुमनचा डाव स्वानंदी कसा हाणून पाडते आणि मलिकाच्या हातात खोटे दागिने देत स्वानंदी ही आनंदकडून दागिने हिसकावून घेणाऱ्या मलिकाचा कसा खरा चेहरा समोर आणते आणि मलिकाला तोंडावरती पाडून खरे दागिने निकिताबरोबर पाठवून आनंदसोबत दागिने घेणाऱ्या मलिकाला कसे खोटे दागिने घ्यायला स्वानंदी भाग पाडते आणि मलिकाला खोटे दागिने देऊन निकिता करून खरे दागिने आजी आणि समर समोर आणत वाढदिवसाच्या दिवशी स्वानंदी ही कशी मलिकाला भारी पडते. प्रेक्षकांनो, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा कोणत्या 3 भयानक घटना घडतात, स्वानंदीला मलिकाचे सत्य कसे समजते आणि मलिकाच्या डावावरती पुन्हा एकदा नवीन डाव खेळून मलिकाला स्वानंदी भारी पडत कशी तोंडावर पाडते आणि बड्डेच्या दिवशी आनंदला फसवू पाहणाऱ्या मलिकाला धूळ चारत स्वानंदी कशी पुन्हा एकदा राजवाड्यांचे दागिने घालून मलिका समोर येते, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आजीने स्वानंदीच्या वाढदिवशी सुवर्णप्रधान सोहळा आयोजित केलेला असतो आणि त्या सोहळ्यामध्ये आजीने स्वानंदीला समरच्या आईचे दागिने म्हणजे राजवाड्यांच्या घराची मोठी सून म्हणून ते सगळे दागिने त्या सुवर्णप्रधान सोहळ्यामध्ये आजी स्वानंदीला देणार असते. ठरल्याप्रमाणे समरही स्वानंदीला बड्डेच्या दिवशी रेडिओ गिफ्ट देतो, कारण स्वानंदीने रोहन आणि आधिराचा संसार व्यवस्थित केला आणि अंशुमनचा देखील खरा चेहरा आपल्यासमोर आणला. खरं तर समर यामध्ये खूप रिस्क होती, पण स्वानंदीने ते करून दाखवले असे आजी तेव्हा समरला सांगते. प्रेक्षकांनो, त्यावेळेस समरला आजीचे म्हणणे बरोबर पटलेले असते आणि स्वानंदी मॅडम यांनी खरंच आपल्या कुटुंबासाठी, आपल्या फॅमिलीसाठी खूप काही केलं, सत्याच्या बाजूने त्या लढल्या असे म्हणत समरच्या मनात देखील स्वानंदीविषयी प्रेमाची भावना तयार होते. त्यानंतर इकडे मात्र सुवर्णप्रधान सोहळ्याच्या दिवशी राजवाड्यांनी त्यांच्या जवळच्या सगळ्यांना आमंत्रण दिलेले असते आणि त्यासाठी जय्यत तयारी करून इकडे आजीने स्वानंदीला तिच्या बड्डेच्या दिवशी मलिका आणि अर्पिता यांच्याबरोबर औक्षणही केलेलं असतं. स्वानंदीचं जोरदार स्वागत करून मलिका, अंशुमन आणि अर्पिता तिघांनीही गुलाबाचे फूल देऊन स्वानंदीला विश केलेलं असतं, पण त्यांच्या मनात मात्र वेगळाच डाव असतो. समर स्वानंदीला खूप तारीफ करून खुश ठेवायचं आणि नंतर आपण आपले दात दाखवायला सुरुवात करायची असा त्यांचा डाव असतो. इकडे ठरल्याप्रमाणे आजीने त्या सुवर्णप्रधान सोहळ्यासाठी समरला म्हणजे समरच्या आईचे ते पारंपरिक जेवढे दागिने असते ते सगळे दागिने आजी स्वानंदीला देणार असते, घालणार असती. आजीने समरला ते सगळे दागिने आणायला सांगितलेले असतात, पण मात्र समरने ते सगळे दागिने ज्वेलरी शॉपमधून मागवताच ज्वेलरी शॉपमधील ते माणसांनी समरला दागिने पोचवायला नकार दिलेला असतो. ती माणसे म्हणतात की हे बघा सर, तुम्ही तुमचं माणूस पाठवा, आम्ही त्यांच्याकडे दागिने देऊ, पण आमचा माणूस दागिने घेऊन येणार नाही. मात्र इकडे आजीला धक्का बसतो आणि आजी म्हणते की अरे समर, तू काय करणार आहेस? ते दागिने कसे इथपर्यंत पोचतील? ते माणसे आणायला तयार नाहीत. तेव्हा समर म्हणतो की आजी, अगं तू टेन्शन घेऊ नको, आपल्याकडे माझ्याकडे विश्वासू माणसे आहेत. आणि तेवढ्यात निकिता आणि आनंद दोघीही तिथे आलेले असतात. खरं तर अगोदर आनंद आलेला असतो आणि निकिता नंतर येणार असते, पण आनंद तिथे येता क्षणी आजी आनंदला म्हणते की अरे आनंद, तू एक काम करतोयस का? ज्वेलरी शॉपमध्ये जा आणि ताबडतोब राजवाड्यांचे पारंपरिक दागिने घेऊन ये. मी त्या ज्वेलरी शॉपवाल्यांना फोन करून सांगते की आमचा माणूस येतोय. तर समर म्हणतो की हो आनंद, जा बरं.
तर आता आनंद म्हणतो ठीक आहे, लगेच जातो. आणि आनंद आता त्या ज्वेलरी शॉपमध्ये दागिने आणण्यासाठी आता निघालेला असतो. पण त्याच वेळेस आता अंशुमन आणि मलिका ते सगळं बोलणं ऐकतात आणि अंशुमन मलिकाला बाजूला घेऊन येतो आणि अंशुमन सांगतो की आनंदला आता पुन्हा एकदा खाली पाडण्यासाठी चांगला चान्स चालून आला आहे. मॉम, जर आनंद इथे दागिने घेऊन पोचलाच नाही तर आनंदनेच दागिने हडप केले, त्याला पैशाची गरज होती आणि 30 लाख रुपयासाठी त्याने दागिनेवरती डल्ला मारला, हे आपण आता समरदादासमोर आणू शकू. आणि आनंदकडून 30 लाख रुपयाचे दागिने जाता क्षणी आनंदला तिकडे तोंडावर पाडून आपण आपली पोळी भाजून घ्यायची, हे आता अंशुमन ज्यावेळेस मलिकाला सांगतो. मलिकासुद्धा अंशुमनचा तो डाव ऐकून आता खुश होते. मलिका म्हणते, वा अंशुमन, काय डोकं चालवलं, पण हे खूप जोखमीचं काम आहे बरं का, आणि ही जबाबदारी तुझ्यावर, यामध्ये कुणालाही काही खबरबात लागली नाही पाहिजे. अंशुमन म्हणतो की मॉम, तू काही काळजी करू नको. आणि अंशुमनने आता मोठा डाव रचलेला असतो आणि आता पुन्हा एकदा आनंदकडून दागिने हिसकावून घेऊन आता आनंदला तोंडावर पाडायचं, हा आता अंशुमनचा डाव असतो. इकडे मात्र ज्या वेळेस आता मलिका अंशुमन बाजूला जातात त्याच वेळेस स्वानंदीने त्यांचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि आनंददादा दागिने आणायला गेलेत खरे, पण आता दादाकडून ते दागिने हे हिसकावून घेणार आहे. मलिका काकूने डाव आखला हे स्वानंदीच्या लक्षात येऊन पटकन स्वानंदी आता बाजूला जात आनंदला फोन करते आणि मलिकाचा डाव सांगते. स्वानंदी म्हणते की आनंद दादा, आता तुम्ही एक काम करायचं, तुम्ही निकिताला फोन करा. निकिताला फोन केल्यानंतर तुम्ही ज्वेलरी शॉपमधून दागिने घ्या आणि ते दागिने तिथेच निकिताकडे द्या, म्हणजे निकिता ते दागिने सेफ पुढे घेऊन येईल. आणि त्यानंतर जाण्याच्या अगोदर 2-3 खोट्या दागिनेचे बॉक्स घेऊन तुमच्यासोबत ठेवा आणि ते खोटे दागिनेचे बॉक्स तुम्ही घेऊन निघा. तर आता आनंद म्हणतो, वा स्वानंदी वहिनी, काय आयडिया दिली. आणि इकडे आता पटकन आनंद हा निकिताला बोलावतो. ज्वेलरी शॉपमध्ये जाता क्षणी इकडे आता राजवाड्यांचा माणूस येणार आहे आणि त्याच्याजवळ आमच्या त्या विश्वासू माणसाकडे तुम्ही दागिने देऊ शकता, हे आजीने ज्वेलरी शॉपवाल्यांना सांगितलेलं असतं. ठरल्याप्रमाणे आनंद तिथे जातो. तर ते ज्वेलरी शॉपवाले माणसे आता आनंदला ते दागिने दाखवतात. तो राणीहार, ते दागिने, तो पारंपरिक दागिना बघून तर आनंदही जाम खुश झालेला असतो. पटकन आता ते दागिने आनंद घेतो आणि आनंद ते दागिन्याचे बॉक्स आता निकिता आल्यामुळे निकिताकडे देतो आणि म्हणतो की निकिता, हे दागिने तू मी गेल्यानंतर घेऊन जा. आनंद आता त्याच्या कारमधून बसतो आणि पुढे निघून जातो. इकडे निकिता तिच्या स्कूटीवरून आता जाऊ लागते. आता इकडे अंशुमनने पाठवलेले गुंड आता अखेर इकडे आनंदला धरतात आणि आनंदकडून ते दागिने हिसकावून घेतात आणि पळून जातात. इकडे मात्र आता आनंद हा रिकाम्या हाताने पुन्हा जाऊ लागतो आणि आनंद आता पुन्हा राजवाड्यांच्या घरी रिकाम्या हाताने आलेला बघून आजी म्हणते, अरे आनंद, आणले का दागिने, कुठे दे बरं. तर आनंद म्हणतो की मला माफ करा, कारण ज्या वेळेस मी दागिने घेऊन येत होतो त्यावेळेस माझ्यावरती गुंडांनी हल्ला केला आणि दागिने हिसकावून ते पळून गेले. तर आता ती ऐकताच आता आजी समर मलिका तोंडाला हात लावतात. मलिका म्हणते की अरे आनंद, काय बोलतोयस तू, वेडा झाला की काय, तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही तुला पाठवलं, अरे ते आमच्या राजवाड्यांचे पारंपरिक दागिने आहेत, असे दागिने कधीच भेटणार नाही आणि तू काय बोलतोयस आनंद, हे शक्यच नाही आहे, मी तुला चांगलं ओळखते. आणि मला वाटतंय लगेच आता मलिका समरला बाजूला नेते आणि म्हणते की आनंदला 30 लाखाची गरज होती समर, आणि त्याने तुझ्याकडून मैत्रीसाठी ते पैसे घेतले नाही पण दागिन्यावरती डल्ला मारलाय. मला वाटतं ही पैशासाठी ही माणसातली राक्षसी वृत्ती, त्या दिवशी मी तुला सांगितले होते ना, राक्षसी वृत्ती जागे होते. आनंदचं सुद्धा तेच झालं आणि आनंदमधला राक्षस जागा होऊन त्याने दागिन्यावरती डल्ला मारून आज तो गुंडांचं नाव घेतो आणि चोरांचं नाव घेऊन दागिने चोरीला गेले असं सांगतो. कसा विश्वास ठेवायचा. आणि नाही, लगेच आता मलिका म्हणते की काही नाही आनंद, आम्हाला ते पिढी जात आमचे दागिने पाहिजे. अरे पैसे देऊन पण त्याचं मूल्य करता येणार नाही, तुला कळतंय का समर, तू बोलत का नाहीयेस. आजी आणि आता समरला धक्का बसतो आणि लगेच आता समर म्हणतो की काकू
बस झालं, बोलणं बंद कर. माझा आनंदवरती पूर्ण विश्वास आहे. आनंद असं काही करणार नाही. आणि आनंद, तू जे बोलते ना ते खोटं आहे. तर आता मलिका म्हणते, कसं खोटं आहे आनंद? अरे तुला 30 लाखाची गरज होती कमीत कमी. समरने तुझ्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले होते ना, ते पैसे तू घ्यायचीस. दागिन्यावरती का डल्ला मारायचा? आता आनंदला धक्का बसतो. उघडाउघड आता मलिकाने आनंदवर आरोप केलेला असतो. स्वानंदी म्हणते की काकू काय बोलताय? आनंद दादा एकदम विश्वासू माणूस आहे आणि ते असं कधीच करू शकत नाही. तर मलिका म्हणते, स्वानंदी तुला माहिती नाही आहे, अगं पैशाची गरज असणाऱ्या माणसाची वृत्ती कधी बदलेल ना सांगता येत नाही. त्याच वेळेस आता निकिता तिथे येते, म्हणते की थांबा, खरे दागिने इकडे आहेत. आणि ते ऐकताच आता मलिकाला धक्का बसतो. आणि ते दागिने आता निकिता ही आजीला देते आणि म्हणते की आजी हेच आहे ना तुमचे पारंपरिक दागिने? तर आजी खुश होते आणि निकिताकडून दागिने घेते. आजी म्हणते की पण निकिता हे दागिने तू कशी घेऊन आलीस ग? मी आनंदला सांगितलं होतं ना. तर निकिता म्हणते की आनंदला सांगितलं होतं, पण काही लोक काय करतात, काही लोकांना अगोदरच जर कळालेलं असलं तर मग ते गुंडांकडून दागिने पळून नेतात. पण त्यांना हे माहिती नाही की ज्या गुंडांनी दागिने नेले ते खरे नाही, खोटे आहे. ते ऐकताच मलिका तोंडाला हात लावते. आणि स्वानंदीने आता शेरात सव्वा शेर बनवून आता मलिकाचा डाव हाणून पाडत मलिकाला खोटे दागिने दिलेले असते आणि तोंडावर पाडलेलं असतं. आणि खरे दागिने निकिताकडून घेऊन येत आता आजी खूप खुश होते आणि प्रेमाने आता ते दागिने, तो चंद्रहार, तो राणीहार, ते सगळे दागिने बघून आता स्वानंदी खुश होते. आणि आजी प्रेमाने ते पारंपरिक दागिने आज मी माझ्या मोठ्या सुनेला देत आहे असे म्हणत ते स्वानंदीच्या गळ्यात घालते. आणि स्वानंदीने ते दागिने घालताच आता खऱ्या अर्थाने आजीने स्वानंदीला राजवाड्यांची मोठी सून बनवलेली असते. आणि मलिकाच्या पदरात खोटे दागिने आलेले असतात. आणि स्वानंदीने आता एकावर एक भारी डाव खेळत मलिकालाच तोंडावर पाडलेले असते. तर मित्रांनो, कशी वाटली स्वानंदी आणि कसे वाटले समरचे स्वानंदीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.